नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मध्ये आणि मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला दुसरा धडा, ज्याचे नाव आहे कोन. तर खरं तर कोन म्हणजे काय याचा अभ्यास करणे महत्वाचे आहेच, पण परंतु त्याआधी काही प्रश्नांची उत्तरे आपण सोडूया. इथे पहा, खाली चित्रात दिसणारे कोन पहा आणि त्यांचा प्रकार ओळखून त्यांची नावे लिहा. इथे तुम्ही पाहू शकता, घड्याळाचे दोन काटे आहेत. हा आहे तास काटा, हा आहे मिनिट काटा. या दोन्ही काट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा कोन बनलेला आहे. ह्या कैचीच्या दोन्ही ब्लेड्समध्ये एक विशिष्ट प्रकारचा एक कोन बनला आहे. ह्या पक्ष्याच्या चोचीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा कोन बनला आहे. तर कोन आहे हे कसे दाखवले जातात? तर कोन आहे हा अशा प्रकारे आपण दाखवतो. आता प्रकार कोनांचे तर खूप सारे आहेत. त्यापैकी हे कुठल्या प्रकारात मोडतात? तर हा पहिला कोन दाखवला जातो विशाल कोन, हा दुसरा कोन आहे काटकोन आणि हा तिसरा कोन आहे लघुकोन. आता हा विशाल कोन कसा, हा काटकोन कसा ओळखायचा, हा लघुकोन कसा ओळखायचा? तर ह्या प्रत्येक कोनाच्या प्रकाराची आपण व्याख्या जाणून घेऊ आणि त्यानुसार आपल्याला कळेल हे विशाल कोन का, हा काटकोन का आणि हा लघुकोन का. त्याआधी कोनाची माहिती किंवा कोन हा समजून कसा घ्यायचा, कोनाच्या बाजू, कोनाचा शिरोबिंदू किंवा कोनाचे नाव कसे लिहायचे हे आपल्याला कळवून घेतले पाहिजे. तर चला पाहूया, काही उदाहरणे आपण घेतली आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. इथे पाहिले तर मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे कोन दाखवले आहेत. तर पहिला प्रश्न असा, की कोनाचे नाव कसे लिहायचे? तर कोनाचे नाव पहिल्या आकृतीमध्ये पाहिले तर कोनाची सुरुवात लिहिताना आपण वरून खाली असेही लिहू शकतो किंवा खालून वर असेही लिहू शकतो. म्हणजेच या कोनाचे नाव PYR असे लिहिले जाते, पण हा कोन दाखवायचा हा एक चिन्ह आहे. या चिन्हाच्या पुढेच आपण त्या कोनाचे नाव लिहिले जाते. याचाच अर्थ आहे कोन. तर आपण म्हणतो कोन PYR असे आपण संबोधू शकतो. आता याचे दुसरेही नाव आपण लिहू शकतो. ते म्हणजेच कोन RYP. आता या दुसऱ्या चित्रात पाहिले तर आपण ह्या कोनाचे नाव लिहू शकतो कोन LMN किंवा कोन MML असे. तिसऱ्या आकृतीत आपण ह्या कोनाचे नाव BOS किंवा SOB असे लिहू शकतो. परंतु नेहमी हे कोनाचे चिन्ह काढायचे विसरायचे नाही. आता कोनाचा शिरोबिंदू म्हणजे ही किरणे कुठल्या आरंभ बिंदूपासून सुरू झाली, त्या आरंभ बिंदूला म्हणतात त्या कोनाचा शिरोबिंदू. तर ह्या कोनामध्ये या कोनाचा शिरोबिंदू आहे Y. या कोनामध्ये या कोनाचा शिरोबिंदू आहे M. कारण या M पासून हे किरण N ह्या दिशेने वाढत गेले, तसंच ह्या M बिंदूपासून हे किरण L ह्या दिशेने वाढत गेले, म्हणून हा M याचा एक शिरोबिंदू झाला. तसंच या कोनाचा शिरोबिंदू आहे O. आता कोनाच्या बाजू, बाजू म्हणजेच हा कोन बनवताना आपल्याला दोन किरणांची सहाय्यता लागली. तर ह्या दोन किरणांनाच आपण म्हणतो या कोनाच्या बाजू. तर ह्या कोनाच्या बाजूचे नाव लिहिताना लक्षात ठेवा, आपण किरणाचेच नाव पहिले लिहितो. म्हणजेच किरणाच्या नावाप्रमाणेच ह्या बाजूंचे नाव लिहितो. तर आरंभ बिंदू सर्वात पहिले लिहितो आणि कोन ज्या दिशेने वाढत गेला, ज्या बिंदूच्या दिशेने वाढत गेला त्याचे नाव नंतर. म्हणजेच YP ही बाजू आहे आणि YR ही दुसरी बाजू आहे या पहिल्या आकृतीतल्या कोनाची. या दुसऱ्या आकृतीतल्या कोनाची बाजूचे आपण नाव लिहितो ML आणि MN. आणि या तिसऱ्या आकृतीतल्या कोणाचे नाव आपण लिहायचे असेल तर आपण OB आणि OS असे लिहूया. तर ही झाली कोनांबद्दलची माहिती. आता पाहून घेऊया कोनांचे प्रकार. तर सर्वात पहिले येतो लघुकोन. आता हा लघुकोन जर तुम्ही पाहिला तर ही दोन पेन्सिल आपण घेऊया. एक पेन्सिल तुम्ही आडवी ठेवा आणि दुसरी पेन्सिल आपण ह्या दिशेने अशी वर 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 वाढत जाऊ. परंतु ह्यामध्ये ह्या दोन्ही पेन्सिलचं एक टोक एकमेकांवर असले पाहिजे आणि ह्या दुसरे टोक एकमेकांपासून आपण दूर नेत जाऊया. ते एक विशिष्ट प्रकारचा कोन इथे बनवला जातो. या कोनाला आपण बोलतो लघुकोन. तर चला या लघुकोनाची आपण आता व्याख्या पाहूया. 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला आपण लघुकोन असे म्हणतो. आता हे कोन मोजायचे कसे आपण नंतर पाहूया, परंतु आता ही व्याख्या हिचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे काटकोन. तर आता ह्या पेन्सिलीचे दुसरे टोक आपण बरोबर याच्या आडव्या बाजूच्या बरोबर आपण उभे ठेवलेले आहे.
तर या दोन्हीमध्ये एक प्रकारचा कोन बनतो, तो कोन आहे 90 अंशाचा. तर अशा 90 अंशाच्या कोनाला आपण नेहमी काटकोन असे म्हणतो. पुढचं आहे विशाल कोन. आता हेच टोक जर आपण अजून पुढे वाढवले तर ह्या दोन्ही पेन्सिलींमध्ये जो कोन बनतो त्या कोनाला आपण काय बोलतो? विशाल कोन. तर व्याख्या अशी आहे, 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला आपण काय म्हणतो? विशाल कोन. आता हे 90 अंश आणि 180 अंश कुठून आले ते आपण पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूयात. आता यानंतर येतो सरळ कोन. सरळ कोन म्हणजे कसे? तर ह्या दोन्ही पेन्सिलचे दोन्ही टोके बरोबर विरुद्ध दिशेस ठेवून ह्या दोन्ही पेन्सिल्स आपण किंवा पेन एका सरळ रेषेत आपण ठेवू. तर ह्या दोघांमध्ये बनलेल्या कोनाला आपण म्हणतो सरळ कोन. तर ह्या दोघांमध्ये किती अंशाचा कोन बनला आहे? तर 180 अंशाचा कोन इथे बनलेला आहे. तर 180 अंशाच्या कोनास आपण काय म्हणतो? सरळ कोन म्हणतो. तर ही आहे सरळ कोनाची व्याख्या. आता या पुढचा येतो प्रविशाल कोन. आता हेच पेन्सिलचे टोक इथून आपण खाली घेतले तर या दोन्ही पेन्सिलच्या टोकामध्ये जो कोन बनतो त्या कोनास आपण म्हणतो विशाल कोन. तर याची व्याख्या अशी, 180 अंशापेक्षा मोठा पण 360 अंशापेक्षा लहान असणाऱ्या मापाच्या कोनास आपण नेहमी प्रविशाल कोन असे म्हणतो. आणि यात नंतर सगळ्यात शेवटचा येतो तो म्हणजे पूर्ण कोन. तर जेव्हा हे दोन्ही पेन्सिलची टोके जेव्हा आपण एकमेकांवर येऊ किंवा हे दोन्ही पेन्सिल जेव्हा एकमेकांवर ठेवू, संपूर्ण फिरून झाल्यानंतर जेव्हा ही पेन्सिल पुन्हा तिच्या एकमेकांच्या वरती येते तेव्हाच आता शेवटचा आहे पूर्ण कोन. आपण एक काम केलं, ही पेन्सिल आपण अशी फिरवत 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 पुन्हा ह्या पेन्सिलीवरती आणून ठेवली. तेव्हा हे पूर्ण फिरून झाल्यानंतर यामध्ये जो कोन बनतो त्याला म्हणतात पूर्ण कोन. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण 360 अंशांनी ही पेन्सिल फिरवली तेव्हा ज्या कोनाचे माप 360 असे आहे अशा कोनाला आपण काय म्हणतो? पूर्ण कोन. तर आपण ह्या धड्यामध्ये आपण काय शिकलो? तर या धड्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोन अनुभवले किंवा कोन पाहिले, त्यांच्या व्याख्या पाहिल्या आणि कोनाचे अभ्यास किंवा कोनाचे वाचन कसे करायचे, म्हणजेच कोनाच्या बाजू, कोनाचे नाव आणि कोनाचा शिरोबिंदू कसा ओळखायचा याचा आपण अभ्यास केला. तर चला या पुढच्या सेशनमध्ये